नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या भलतेच खुशीमध्ये असतील आणि कारणही त्याला तसंच घडलेलं आहे. जे शरद पवार आपण कोणत्या नेत्याकडे काय कोणती जबाबदारी देणार याचा कधीही उल्लेख करत नाहीत, त्यांनी जयंत पाटील यांचं नाव एकदम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणून ठेवलेलं आहे. अनेकांना असं वाटत होतं की शरद पवार हे ऐनवेळी आपली कन्या सुप्रिया सुळे यांचंच नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुचवतील आणि त्यासाठी शरद पवार यांनी हा सगळा खेळ मांडलेला आहे. स्वतःच्या पुतण्याला त्यांनी एक थोडंसं वेगळं जाण्यास भाग पाडलं. त्याच्या पाठीमागे देखील सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा हेच प्रमुख कारण होतं. पण या सगळ्या अंदाजाला, या सगळ्या तर्काला शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बदलणारा महाराष्ट्र घडवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि ही जबाबदारी जयंतराव उत्तमरित्याने सांभाळू शकतात, अशा प्रकारचं एक सूचक वक्तव्य जयंत पाटील यांच्याच उपस्थितीमध्ये शरद पवार यांनी केलेलं आहे. ज्या जयंत पाटलांविषयी शरद पवार यांना यापूर्वी इतकं महत्त्व होतं की नाही याचा आपण या निमित्तानं सगळा शोध घेऊया आणि शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत जयंत पाटील का बनलेले आहेत हे देखील आपण शोधूया. जयंत पाटील हे सांगलीमधले ज्येष्ठ नेते आहेत, पण ते जेव्हा तरुण होते तर त्यांना एक तरुणपणातच महाराष्ट्राच्या अर्थ खात्याची जबाबदारी शरद पवार यांनी दिलेली होती. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सलग 9 वेळा सादर करण्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी पार पाडली. त्यानंतर राज्याचं गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आलं. ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. जलसंपदा मंत्री म्हणून 2.5 वर्ष त्यांनी काम पाहिलं. पण या जयंत पाटलांविषयी शरद पवार यांना 1999 ते 2014 एवढं महत्त्व होतं का? तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. ज्या सांगलीमधनं जयंत पाटील येतात त्या सांगलीमधले RR पाटील हे शरद पवार यांची पहिली पसंती होती. RR पाटील आणि जयंत पाटील यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये, त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये बरंच अंतर आहे. म्हणजे RR पाटील यांनी शून्यातनं आपला राजकीय प्रवास हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत केला आणि जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील या ज्येष्ठ नेत्याचे चिरंजीव होते. अमेरिकेमध्ये शिकायला होते, म्हणजे त्यांचं राजकीय वारसा देखील मोठा होता. RR पाटील त्यांचं तसं नव्हतं. RR पाटील या आक्रमक भाषणांसाठी, आपल्या करारी वाक्यांसाठी प्रसिद्ध होते. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी जयंत पाटील यांचं सगळंच कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चांगली होती. ते अमेरिकेमध्ये देखील शिकायला होते. तर जेव्हा जयंत पाटील आणि RR पाटील यांची तुलना होते तेव्हा शरद पवार यांची पहिली पसंती RR पाटील हेच होते. हे उघड सत्य आहे. म्हणजे RR पाटील यांना गृहमंत्रीपद जे महत्त्वाचं मानलं जातं त्याची जबाबदारी शरद पवारांनी दिली. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं. राष्ट्रवादीचं काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि RR पाटील यांच्यानंतर या सगळ्या जबाबदाऱ्या नंतर जयंत पाटील यांच्याकडे आलेल्या. म्हणजे गृहमंत्री म्हणून जयंत पाटलांना 1 वर्ष संधी मिळाली. म्हणजे मुंबईमधला जे काही बॉम्बस्फोट हल्ले झाले किंवा अतिरेकी हल्ले झाले त्यानंतर RR पाटलांना राजीनामा द्यावा लागला. त्या 1 वर्षासाठी जयंत पाटील हे राज्याचे गृहमंत्री बनले आणि जयंत पाटील यांनी देखील ते खातं अतिशय सक्षमपणे चालवलं. पण शरद पवार यांचा RR पाटलावर एवढा विश्वास होता की त्यांनी पुढच्याच वर्षी जेव्हा 2009मध्ये नव्याने सरकार स्थापन झालं अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा गृहमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा RR पाटील यांच्याकडे दिली आणि जयंत पाटील हे ग्रामविकास मंत्री झाले. मात्र 2019 नंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गळ्यातले ताईत बनले. म्हणजे 2019मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती झाली. अर्थात त्याआधी देखील जयंत पाटील हे भाजपमध्ये 2019मध्येच जाणार अशी चर्चा तेव्हा होती आणि अगदी अमित शहा आणि जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी बैठका देखील झालेल्या आहेत अशी राजकीय कुजबूज देखील तेव्हा होती. पण तरीही जयंत पाटलांवरती शरद पवारांनी विश्वास टाकला. 2019च्या विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी चांगली गेली आणि जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे साहजिकच त्याचं फळ देखील त्यांना
चांगल्या प्रकारे मिळालं. म्हणजे जयंत पाटील हे शरद पवारांच्या गळ्यातले इतके ताईत झाले की अजित पवार यांनी खरं तर मला राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद द्या आणि जयंत पाटलांना विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद द्या अशी जाहीरपणे मागणी केलेली होती. तरीही शरद पवार यांनी आपला हात हा जयंत पाटलांवरतीच ठेवत जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहतील अशी तजवीज करून ठेवलेली होती. 2019मध्ये जो अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झालेला होता तेव्हा देखील जयंत पाटील हे शरद पवार यांच्या सोबत पहिल्या क्षणापासून होते आणि त्यावेळीची दृश्य तुम्हाला आठवत असतील की जयंत पाटील हेच आमदारांना अजित पवार यांच्यापासून तोडत होते, त्यांच्यापासून बोलत होते आणि सगळी पुढची रणनीती जयंत पाटील हेच आखत होते. त्यामुळं जयंत पाटील यांच्यावरचा शरद पवार यांचा विश्वास हा पुढे वाढत गेला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची जेव्हा शपथ झाली तेव्हा फक्त 2 नेत्यांनाच राष्ट्रवादीच्या शपथ घेण्याची शिवाजी पार्कवर संधी मिळाली. त्याच्यामधलं पहिलं नाव होतं छगन भुजबळ आणि अर्थातच दुसरं नाव होतं हे जयंत पाटील यांचं. त्यामुळं अजित पवार यांना देखील काही 4-5 महिन्यानंतर उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं. तोपर्यंत त्यांना वेटिंगवरतीच ठेवण्यात आलेलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर जयंत पाटील यांनी आपला जो शरद पवार यांच्याबद्दलचा जो विश्वास होता तो आणखीन वाढवत घेण्याचं काम केलं आणि आपल्या मुलीपेक्षाही जयंत पाटील हे शरद पवारांना महाराष्ट्रासाठी अतिशय चांगलं काम करू शकतील असा विश्वास निर्माण करण्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. आता जे लोकसभेचे 2024मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले, त्यांचं प्रचाराचं नियोजन झालं, राजकीय रणनीती झाली, याच्यामध्ये देखील जयंत पाटील हे अग्रभागी होते. अर्थात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या दोघांमधला राजकीय संवाद देखील तितकाच समंजस आहे आणि तितकेच ते दोघेही एकमेकांना समजावून घेतात. त्यामुळं जयंत पाटील यांचं नाव पुढे आल्यामुळं सुप्रिया सुळे नाराज होतील असं देखील नाही. पण दुसरं एक पवार कुटुंबातील दुसरा एक सदस्य मात्र नक्कीच नाराज होऊ शकतो आणि ते नाव आहे म्हणजे रोहित पवार. राष्ट्रवादीमध्ये अशी उघड चर्चा आहे की जयंत पाटील आणि रोहित पवार असे 2 गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत. म्हणजे जयंत पाटील यांनी नगरच्या विजयी सभेमध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8ही खासदारांचं एक मोठा जंगी सत्कार निलेश लंके यांनी नगरमध्ये ठेवलेला होता तेव्हा जयंत पाटील यांनी एक जाहीरपणे विधान केलेलं होतं. कारण रोहित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे विकास लावंडे आहेत, त्यांनीच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ही रोहित पवारांसारख्या तरुण नेत्यांकडे द्यावी अशा प्रकारची जाहीर टिप्पणी सोशल मीडियातनं केलेली होती. आणि या टिप्पणीवरनं रोहित पवार गट अतिशय आक्रमक झालेला होता आणि रोहित पवारांकडे हे पद यावं यासाठीची भूमिका मांडत होता. याच्यावरनं जयंत पाटील यांनी थेट जाहीर सभेमध्ये सुनावलं होतं, आता मला प्रदेशाध्यक्ष पदावरनं काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, पण तशी मागणी तुम्ही थेट जाहीर माध्यमांमधनं करू नका किंवा जाहीर टिप्पणी त्याच्यावरती करू नका. तुम्ही शरद पवारांना भेटा आणि त्यांना सांगा की मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, पण आपला पक्षातला वाद हा जाहीरपणे मांडू नका असं जयंत पाटलांनी थेटपणे सुनावलेलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे जे 2 गट आहेत किंवा जे 2 प्रवाह आहेत याच्यामध्ये जयंत पाटील हे आता रोहित पवारांवरती पूर्णपणे वरचढ ठरलेले दिसत हे यातनं दिसून येत आहे. जयंत पाटील हे खरोखर राज्याचे मुख्यमंत्री होतील का? त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येतील का? त्याच्या यादी महाविकास आघाडीच्या जागा सर्वाधिक येतील का? हा सगळा वेगळा प्रश्न आहे. पण शरद पवारांच्या मनामध्ये जयंत पाटील हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत हे या निमित्तानं पहिल्यांदा स्पष्ट झालेलं आहे. हे देखील कमी महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याच्यावरती सगळं वाटप ठरेल. शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित आहे, काँग्रेसकडनं राहुल गांधी जे ठरवतील ते नाव येऊ शकतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं नाव जवळपास निश्चित केलेलं आहे एवढं मात्र निश्चित. आणि आता जे काही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारीचं वाटप होईल, जे कोण आमदार म्हणून निवडून येतील ते सगळे जयंत पाटील हे आपल्या मर्जीनुसार देणार आहेत. म्हणजे ते अशी दक्षता घेतील की पक्षामध्ये आपल्याला मानणारे हे आमदार जास्तीत जास्त संख्येने विधानसभेमध्ये दिसतील यासाठीची सगळी तयारी ते या निमित्तानं करून घेतीलच, कारण त्याच्यामध्ये ते वाकबगार आहेतच. पण या जयंत पाटलांसाठी थोडीशी दुसरी कमकुवत बाजू देखील अशी आहे, सध्या महाराष्ट्रभर त्यांच्या भाषणांना गर्दी होते, महाराष्ट्रभर
त्यांना सगळं आता मुख्यमंत्री पदाचा भावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण त्याच सांगलीमध्ये फक्त त्यांचा स्वतःचा वाळवा मतदारसंघ आणि शेजारचा शिराळा मतदारसंघ या 2 विधानसभा मतदारसंघातच त्यांचं नेतृत्व मानलं जातं. बाकीचे जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र जयंत पाटील यांना आपलं फारसं स्थान टिकवता आलेलं नाही आहे. त्यांचा आणि वसंतदादा पाटील घराण्याचा जो राजकीय संघर्ष आहे तो तुम्हाला माहिती आहेच. आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेमध्ये जे काही नाट्य घडलेलं होतं, म्हणजे ही जागा म्हणजे काँग्रेसची असूनही शिवसेनेला सोडण्याच्या जे काही घडामोडी घडल्या त्याच्यामागे जयंत पाटील हेच होते असं देखील सांगलीमध्ये उघडपणे बोललं जातं. पण याच सांगलीमध्ये जयंत पाटील यांचा पाठिंबा असूनही चंद्रहार पाटील हे मोठ्या फरकानं पराभूत झाले आणि जयंत पाटील यांचे परंपरागत विरोधक असलेल्या दादाकोट घराण्यातील विशाल पाटील हे दिल्लीमध्ये खासदार म्हणून पोहोचले. तासगावमध्ये त्यांचा प्रभाव आहे किंवा नाही म्हणजे हे तुम्ही ठरवू शकता, कारण त्या ठिकाणी आर पाटील यांचाच प्रभाव आहे आणि आणि जयंत पाटील यांचं कधी फारसं पटलं नाही हे देखील तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील हे देखील जयंत पाटील यांना पाहावं लागणार आहे. पण एकूणच हा जयंत पाटील यांचा सगळा राजकीय प्रवास आहे तो अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती मला वाटतं येऊन पोहोचलेला आहे. त्यांनी एक राजकीय रिस्क घेतलेली होती, म्हणजे ते जर अजित पवार यांच्यासोबत गेले असते तर नक्कीच त्यांना तिथे मंत्रिपद त्यांचं फिक्स होतं. पण त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या त्यांच्या संघर्षाचं बक्षीस, या त्यांच्या सगळ्या राजकीय प्रवासाचं फळ त्यांना 2024च्या निवडणुकीमध्ये मिळणार का हे येणारा काळच सांगेल. पण शरद पवारांनी मात्र आपला हात त्यांच्या पाठीवर ठेवला आहे हे देखील थोडकं नाही एवढं मात्र निषेध. तर तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील खरोखरीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील? तुमचं मत आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.